मराठी भाषेचा मंत्री झाल्यानंतर दिल्लीमध्ये होणारं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे पहिलंच संमेलन आहे आणि मराठी भाषा विभागाचा त्याच्यामध्ये रोल असावा, आमचं सहकार्य त्या सगळ्या मंडळींना व्हावं याचाच आढावा घेण्यासाठी आज मी दिल्लीमध्ये आलेलो आहे आणि काही प्रलंबित देखील मराठी भाषेचे प्रश्न होते, त्याच्यासाठी देखील मी दिल्लीमध्ये आजचा दौरा केला। सुरुवातीला JNU विद्यापीठामध्ये मी जाऊन आलो, तिथल्या कुलगुरूंशी चर्चा केली आणि मला सांगायला आनंद होतोय की 3 महत्त्वाचे निर्णय महाराष्ट्रासाठी, मराठी भाषेसाठी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आम्ही JNUमध्ये घेतले। त्यातला पहिला निर्णय छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं जे अध्यासन केंद्र महाराष्ट्र शासनानं 10 कोटी रुपये दिल्यानंतर सुरू झालेलं आहे, त्याची अंमलबजावणी 27 तारखेपासून म्हणजे मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं सुरू करण्याचा आज आम्ही निर्णय घेतला आहे। दुसरा एक निर्णय आम्ही घेतला आहे की 2005ला महाराष्ट्र सरकारनं या दिल्लीमध्ये JNUमध्ये मराठी अभ्यासन केंद्र सुरू करावं अशा पद्धतीचं सूतोवाच केलेला होता आणि तसा निर्णय देखील झाला होता। तर तो देखील धोरणात्मक निर्णय आम्ही घेतलेला आहे की महाराष्ट्र सरकारकडनं मराठी भाषा आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडनं 10 कोटी रुपये हे JNUला दिली जातील आणि कुसुमाग्रजांच्या नावानं मराठी अभ्यासन केंद्र हे JNUमध्ये सुरू करण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झाला। अजून एक महत्त्वाचा निर्णय झाला की JNUच्या प्रशासनानं जर आम्हाला जागा दिली तर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा हा JNUच्या कॅम्पसमध्ये उभा करण्याचा निर्णय देखील आज आम्ही कुलगुरूंच्या झालेल्या बैठकीमध्ये घेतला आणि चौथा महत्त्वाचा निर्णय असा घेतला की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे, त्याच्यामुळे सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं जे फंडिंग येतं त्यातलं काही निधी हा JNUमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं मराठी भाषेसाठी एक भवन बांधावं आणि त्याच्यामध्ये दोन्ही जी अभ्यासन केंद्र आपण सुरू केलेली आहेत, एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं त्यांच्या स्ट्रॅटेजीवर, त्यांच्या डिफेन्स स्ट्रॅटेजीवर जे अभ्यासन केंद्र सुरू केलं आहे ते आणि कुसुमाग्रजांच्या नावानं मराठी अभ्यासन केंद्र जे सुरू होईल हे एकत्र ग्रंथालयासकट त्या ठिकाणी सुरू करावं अशा पद्धतीची आम्ही जी सूचना केली त्याला देखील कुलगुरूंनी मान्यता दिलेली आहे। त्याचं फंडिंग हे आम्ही महाराष्ट्र सरकारमार्फत करणार आहोत। अजून एक संजयजी इथं आहेत, आम्ही प्रयत्न करतोय, मी प्रयत्न म्हणतो, हे 4 हे निर्णय झालेले आहेत। प्रयत्न 5वा आम्ही असा करणार आहोत की महाराष्ट्रातली मुलं शिकायला किंवा रिसर्चसाठी जे दिल्लीमध्ये असतात तर त्यांना काही प्रमाणात राहण्याची व्यवस्था जर आम्हाला उपलब्ध करून देता आली, एखादं हॉस्टेल बांधता आलं किंवा इथली काही इमारत सरकारला रेंटवर घेऊन त्यांना वसतिगृह म्हणून कन्वर्ट करून देता आली, अशा पद्धतीचा देखील प्रयत्न आहे। आणि आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की मराठी शाळा जी दिल्लीमध्ये आहे त्याला देखील फंडिंग करण्याचा निर्णय हा महाराष्ट्र सरकारनं घेतलेला आहे। मला असं वाटतं की या बाबतीमध्ये जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अभ्यासन केंद्राची स्थापना झाली ती मला आता कुलगुरू मॅडम देखील सांगत होत्या की माननीय एकनाथ शिंदेसाहेब ज्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांनी 10 कोटी रुपये हे JNUला दिले होते आणि त्यांचं देखील स्वप्न होतं आणि देवेंद्रजींचं देखील स्वप्न आहे की JNUच्या कॅम्पसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा उभा राहायला पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे, तसं देशाचं देखील आराध्य दैवत आहे आणि म्हणून त्याच्याबाबत देखील आज आम्ही निर्णय घेतला आहे। म्हणून मी JNUला भेट दिलेली होती। पार्श्वभूमी होती मराठी साहित्य संमेलन आणि मराठी साहित्य संमेलन ज्या ठिकाणी होणार आहे ती जागा देखील मी संजयजींच्या बरोबर जाऊन बघितली। आता तुमच्या या पत्रकार परिषदेनंतर मी सगळ्या ज्येष्ठ साहित्यिकांशी आणि मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी देखील बोलणार आहे आणि त्यांची जी विशेषतः एक मागणी आहे की शासनानं दिलेले 2 कोटी रुपये जे आहेत त्याच्यामध्ये अजून भर घालावी, ती देखील सकारात्मक भूमिका महाराष्ट्र सरकारकडनं घेतली जाईल। अजून एक अतिशय चांगली साहित्य संमेलनाच्या बाबतीमध्ये संकल्पना या सगळ्या मंडळींनी मांडली, ती म्हणजे ट्रेन जी येणार आहे त्या ट्रेनमध्ये देखील एक दिवसीय साहित्य संमेलन आहे। मला असं वाटतं हे देशातलं पहिला उपक्रम आहे आणि म्हणून दिल्लीच्या आमच्या सगळ्या महाराष्ट्रातल्या आपण सगळ्या मंडळींनी देखील याच्यामध्ये सक्रिय सहभाग घेऊन जे साहित्य संमेलन आहे त्याची प्रसिद्धी अतिशय चांगल्या पद्धतीनं करावी ही देखील मराठी भाषेचा मंत्री म्हणून मी आपल्याला विनंती करतो। आणि आपली पत्रकार परिषद झाल्यानंतर जर शरद पवार साहेब असतील तर आम्ही स्वागताध्यक्ष म्हणून शरद पवार साहेबांना देखील जाऊन भेटणार आहोत।
कालच्या पार्श्वभूमीवर नाही, स्वागताध्यक्ष म्हणून. तर त्याच्यामुळं मला खात्री आहे की महाराष्ट्र सरकारच्या पाठिंब्यानं, मग त्याच्यामध्ये देवेंद्रजी असतील, शिंदेसाहेब असतील, अजितदादा असतील, यांच्या नेतृत्वाखाली आणि मंडळाच्या पुढाकारानं, मंडळाच्या नियोजनाच्या अंतर्गत सरहदला बरोबर घेऊन मला असं वाटतं की अतिशय ऐतिहासिक साहित्य संमेलन हे दिल्लीमध्ये होईल याची खात्री मराठी भाषेचा मंत्री म्हणून मला आहे. मराठी भाषेच्या संदर्भामध्ये JNUमध्ये शिकवलं जाते, मात्र NCERTमध्ये किंवा इतर ज्या इंटरनॅशनल संस्था आहेत त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा मराठ्यांच्या युद्धनीतीचा कुठलाही समावेश पाहायला मिळते. 1 ते 2 मार्कांचा समावेश असतो. ज्या देशाचा भूगोल ज्या माणसामुळे तयार झाला त्या माणसाच्या अभ्यासक्रमामध्ये 1 ते 2 मार्काचा समावेश आहे. नाही, अगदी तुमचं म्हणणं बरोबर आहे. आत्ता देखील मी आणि संजयजी आमचे खासदार श्रीकांत शिंदे साहेबांची भेट घेतली. त्यांचं देखील हेच म्हणणं होतं की देशातल्या विविध युनिव्हर्सिटीज ज्या आहेत तिथं देखील छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल शिकवलं गेलं पाहिजे, ती माहिती दिली पाहिजे, मराठी भाषेबद्दल माहिती दिली पाहिजे. आणि तसा एक विस्तारित दौरा काश्मीरपासून आम्ही पुढच्या महिन्यामध्ये सुरू करतो आहे. मला असं वाटतं की त्याच्यामध्ये देखील आम्हाला चांगलं यश येईल. आणि मराठी भाषेबरोबरच उद्योग खातं माझ्याकडे असल्यामुळं मराठीचे उद्योजक आहेत, मग ते दिल्लीमधले असतील, आपल्या तामिळनाडूमध्ये असतील, यांना पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये आणून त्यांच्या बिझनेसचं एक्सपान्शन असेल किंवा त्यांना नवीन काही बिझनेस सुरू करायचा असेल, उद्योग सुरू करायचा असेल तर त्याच्या मागे देखील सरकारची ताकद आम्ही उभी करणार आहोत. परंतु देशभरामध्ये शालेय शिक्षणामध्ये जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या धड्याचा समावेश करायचा असेल तर त्याच्यासाठी HRD मिनिस्ट्रीला सांगावं लागेल किंवा NCERTला सांगावं लागणार आहे. त्या संदर्भामध्ये तुम्ही काय पाठपुरावा करणार आहात? नाही, नक्की ना. त्या मंत्री महोदयांना आम्ही भेटू, तशा पद्धतीचं आम्ही विनंतीपत्र पंतप्रधान महोदयांना देऊ. दुसरी महत्त्वाची गोष्ट की आता मी काश्मीरचा उल्लेख केला. काश्मीरला आम्ही जिथे का जातो आहे तर काश्मीरला जाणारे लाखो पर्यटक हे मराठी भाषिक आहेत, मराठी लोकांवर प्रेम करणारे तिथे लोक आहेत. मग अशा पद्धतीनं अशा राज्यातनं जर आपण सुरू केलं मला असं वाटतं की याच्यामधनं आम्हाला यश येऊ शकतं. आणि तुम्ही जो मुद्दा सांगितला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या निगडीत, तर सेंट्रल गव्हर्नमेंटशी चर्चा करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या धड्याचा समावेश हा देशपातळीवर करावा अशा पद्धतीची विनंती आम्ही करू. JNUमध्ये जो पुतळा उभारला जाणार आहे तर त्या संदर्भाचं स्टेटस काय आहे, म्हणजे की त्या संदर्भामध्ये कोणाशी चर्चा केली आहे का, कधीपर्यंत हा उभारला जाईल, किती? आजच माझी चर्चा कुलगुरूंशी झाली. त्याच्यामध्ये 2 दिवसामध्ये JJ स्कूल ऑफ आर्ट्सची टीम देखील दिल्लीमध्ये येते पुतळ्याच्या संदर्भात जागा बिगा बघायला. आणि मी त्यांना असा प्रयत्न करतो म्हणून सांगितलं आहे की पुढच्या 19 फेब्रुवारीच्या अगोदर हा पुतळा JNUमध्ये उभारला. आणखी एक साधाच प्रश्न आहे. यापूर्वी अनेक वर्ष झाली, आम्ही तर 10 वर्ष येत आहोत, परंतु हे सगळे मुद्दे जे होते ना ते रखडलेले होते. आता आपण पुढे गेलो होते सरहदच्या माध्यमातून साहित्य संमेलन आणि त्या माध्यमातून अनेक गोष्टी ज्या आहेत त्या मार्गी लागतात. आत्ताच का, म्हणजे की ठीक आहे दुसऱ्या जाग आली म्हणा, परंतु आतापर्यंत एवढी सरकार होती, आपण जाग आली म्हणण्यापेक्षा योगायोग समजावा. नियतीच्या मनामध्ये असं होतं की एकनाथ शिंदे साहेबांचा दिल्लीमध्ये सत्कार झाल्यानंतर त्यांनीच बनवलेला मराठी भाषेचा मंत्री इथे यावा आणि त्याच्या माध्यमातून देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली कामं व्हावी असं कदाचित नियतीने लिहून ठेवलेलं होतं. त्याच्यामुळं कोणामुळं काय झालं नाही याच्यावर चर्चा करण्यापेक्षा आज 100% शासन म्हणून आम्हाला पुढं जायचं आहे आणि संजयजींसारख्या व्यक्तीचं आम्हाला त्याच्यामध्ये सहकार्य मिळतं आहे आणि त्याच्यातून आम्ही पुढे जातो. या संस्थेविषयी संजय राऊतांनी आज खूपच प्रखर शब्दामध्ये सांगितलेले की एजंटगिरी चाललेली आहे किंवा शिंदेंना प्रमोट करण्याचं चालू आहे, दलाली चालू आहे. एक लक्षात असं मी सकाळी पण बोललो, तुम्ही नव्हता. मी असं म्हटलं साहित्य संमेलनामध्ये टोकाचा विरोध आणि टीका करण्याची परंपरा साहित्य संमेलनाची आहे किंवा तो त्याचा भाग आहे. त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं, त्यांचा आदरच आहे. परंतु शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांना पुरस्कार देणं हे कुठेतरी रुचलेलं नाही आहे उद्धव ठाकरे गटाला. याच्यावर अमोल कोल्हेने जी प्रतिक्रिया दिली ना त्याच्याकडे तुमचं मी लक्ष वेधतो. अमोल कोल्हे असं म्हणाले की पवार साहेबांनी शिंदे साहेबांचा सत्कार केला म्हणून त्यांना दुःख वाटतं, पण अजितदादांचा यांनी सत्कार केला तर आम्हाला दुःख वाटलं नाही. हा लोकशाहीतला एक भाग आहे. मुद्दा असा आहे की शरद पवार साहेबांची राजकीय कारकीर्द ही 56 वर्षाची. महाराष्ट्रामध्ये ते 4 वेळा मुख्यमंत्री होते, देशाचे संरक्षण मंत्री होते, देशाचे अन्नमंत्री होते आणि अशा व्यक्तीनं विचारांतीच सत्कार केला असेल ना. सगळ्यात न रुचलेली गोष्ट काय किंवा सगळ्यात मोठा पोटसूळ काय, तर माननीय शरद पवार साहेबांनी त्या भाषणामध्ये असं म्हटलं की शिंदे साहेबांनी
महाराष्ट्राला विधायकरित्या पुढे नेण्याचं काम केलं. बरोबर आहे. म्हणजे त्यांचं त्यांनी सत्कार करून कौतुक केलं. आता काही मंडळींचं, मला पत्रकार परिषद कोणाची झाली, कोण बोललं, याच्याशी वैयक्तिक कोणावर टीका टिप्पणी करण्याची आवश्यकता नाही. परंतु अनेकांना असं वाटत असेल की मला तिथं बोलवलं नाही, माझा सत्कार झाला नाही, मी या सत्काराला पात्र होतो की नव्हतं, या सगळ्या शंका मनामध्ये आल्यामुळं आता हे खापर कोणावर फोडायचं. एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करणं ही तर फॅशन आहे. आता त्याच्यात शरद पवार साहेबांना ओढलेलं आहे, सगळ्या साहित्यिकांना ओढलेलं आहे. साहित्यिकांना असं म्हटलं की साहित्यिक दलाल आहेत. याचा निर्णय साहित्यिकांनी घ्यायचा आहे. मुद्दा असा आहे की मी मराठी भाषेचा मंत्री म्हणून असं मानतो की साहित्यिक म्हणजे मराठी भाषा आहे, मराठी भाषा म्हणजे महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्र म्हणजे मराठी माणूस आहे. तर साहित्यिकांवर केलेली टीका, साहित्यिकांना दलाल जे म्हटलं गेलेलं आहे, ही महाराष्ट्राच्या मराठीपणाचा अपमान आहे आणि म्हणून त्याचा सकाळी देखील मी निषेध केला. हे दोघांनी एकत्र येणं म्हणजेच की आता व्हॅलेंटाईन डे आलेला आहे, मिले सूर मेरा तुम्हारा अशी चर्चा सुरू आहे. कारण काय की काल श्रीकांत शिंदे यांचे इथे एकनाथ शिंदे पण होते, तर तिथे काही खासदार आले होते, उद्धव ठाकरे गटाचे सुद्धा काही खासदार तिथे होते जेवणाला. काय म्हणायचं म्हणजे की इकडे पवार तिकडे महाराष्ट्राची एक राजकीय संस्कृती आहे. राजकारणामधली कटुता आणि व्यावहारिक जीवनातले संबंध ही देशात मला असं वाटतं की महाराष्ट्राने एक वेगळा पायंडा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांपासून वंदनीय बाळासाहेबांपासून सगळ्यांनी घालून दिलेला आहे. काही लोक विसरलेत, सोडून द्या. पण आपण सगळे हेच कधी कधी म्हणतो की वंदनीय बाळासाहेब ज्यावेळी होते त्यावेळी आणि पवारसाहेबांचे संबंध हे राजकारणाच्या पलीकडचे होते. त्याच्यामुळे राजकारणाच्या पलीकडे जाऊन कोण जर भेटत असतील तर मला असं वाटतं की त्याच्यामधनं राजकीय अर्थ काढण्याची आवश्यकता नाही. आता देखील मी श्रीकांत शिंदे साहेबांच्या बंगल्यावर जेव्हा गेलो त्यावेळी देखील मला काही मंडळी तिथे भेटली. याचा अर्थ त्यांनी ताबडतोब पक्षात प्रवेश केला असं होऊ शकतं. बघा, काही मंडळी म्हटल्यानंतर सस्पेन्स काही काळ टिकवावा लागतो. त्याच्यामुळे मी जाणीवपूर्वक काही असं मंडळी असं म्हटलेलं आणि काही मंडळी होती हे निर्विवाद संसदेतली होती असं तुम्हाला म्हणायचं. ते संसदेतली असतील, विधान भवनातली असतील, कुठलं तरी पण होती. म्हणजे साहित्य संमेलनासाठी आपण दिल्लीला आलेला आहात. 21 तारखेला साहित्य संमेलन होणार आहे, पण अजूनही कोण प्रमुख पाहुणे असणार आहे, कशा प्रकारचा वेळापत्रक असणार आहे, कसा कार्यक्रम असणार आहे, कुठलीही माहिती नाही आहे ना, निमंत्रण माहिती आहे. नाही, एक मिनिट, हा विषय माझ्याशी संबंधित नाही, महामंडळाचा हा विषय आहे. ते योग्य वेळी हा निर्णय घेऊन तुमच्यापर्यंत ते पोचवतील. परंतु मी एवढंच तुम्हाला सांगतो की तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं मराठी साहित्य संमेलन दिल्लीतलं हे ऐतिहासिक होईल आणि याची नोंद पूर्ण जगामध्ये घेतली जाईल. युपीसीच्या संदर्भात तुम्ही उल्लेख केलेला आहे. प्रत्येक म्हणजे दिल्लीत येतात सांगतात की युपीसीच्या विद्यार्थ्यांना इथं मोठं भवन उभा केलं जाणार आहे. मात्र कधी सांगतात की जे इतर मराठी शाळा आहे त्यांच्याकडनं जागा घेतली जाईल. इथे महाराष्ट्र शासनाची मोठ्या प्रमाणात जागा आहे. इतर ठिकाणी भाड्याने घेऊन त्या ठिकाणी पुन्हा भ्रष्टाचाराची पूर्ण उभे राहतील आणि सातत्याने सांगितलं की इथं आराखडा तयार आहे पण इवीट काय रचली जात नाही. मागच्या महिन्याभरापूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं की मी पुन्हा दिल्लीमध्ये येणार आहे. तसं परत एकदा सांगतो की या सगळ्या विषयांसाठी परत मी एकदा दिल्लीमध्ये येणार आहे. जे मागच्या वेळी मी तुम्हाला सांगितलं होतं ते करण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न करतो आहे. सरकार देखील तशाच पद्धतीनं प्रयत्न करतं आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की मी फक्त आज साहित्य संमेलनाच्या माझ्यामार्फत सहकार्य होणाऱ्या यंत्रणेचा आढावा घ्यायला आलो आहे. निमंत्रण पत्रिका छापणं, त्याच्यानंतर त्याच्यावर प्रमुख पाहुणे कोण असणं ही सगळी मंडळाची जबाबदारी आहे. मंडळाने त्याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे. त्यांच्या कुठच्याही अधिकारामध्ये मला हस्तक्षेप देखील करायचा नाही आणि मंडळाच्या कुठच्याही बाबीमध्ये मला राजकारणाचा स्पर्श करायचा. सावंतसाहेब, एक राज्याशी संबंधित प्रश्न आहे की लाडकी बहीण योजनेचा फटका काही योजनांना पडतोय का? तुम्ही स्वतः मंत्री आहात. ठिबक सिंचन योजनेचं अनुदान मिळालं नाही वर्षभरापासून असं समजतंय. नाही, काही गोष्टी अशा आहेत की माझी लाडकी बहीण योजना ही बजेटमध्ये प्रोव्हिजन केलेली योजना आहे. त्याच्यामुळं मी मागच्या वेळी 2 जिल्ह्याचा पालकमंत्री होतो, यावेळी देखील एका जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. जोपर्यंत DPCमध्ये कट लागलेला कुठं दिसत नाही तोपर्यंत आपण असं मानू शकत नाही की कुठं याचा परिणाम झाला आहे. उलट मला असं वाटतं की मागच्या वेळी महाराष्ट्रामध्ये जे 16,000 कोटी रुपये DPCला वाटप करण्यात आले होते ते यावेळी अजितदादांच्या नेतृत्वाखाली 20,000 कोटी होणार आहे. याचा अर्थ कुठेही कपात होते असं वाटत नाही. राज्याचा एक हा असा प्रश्न आहे की हिंदी, उर्दू आणि इंग्लिश या माध्यम शाळांच्या ज्या पटसंख्या आहेत ते जास्त आहेत आणि मात्र मराठी प्राथमिक शाळा आहेत त्यांची पटसंख्या कमी आहे. 23-24चा हा डेटा सांगतो. तुम्ही याच्यावरती काय करणार? नाही, यामधली वस्तुस्थिती मॅडम अशी आहे की जोपर्यंत मराठी शाळा किंवा अन्य कुठच्याही भाषेच्या शाळा आहेत
त्यांना आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर आणि एज्युकेशन हे प्रायव्हेट शाळेसारखं देऊ शकत नाही. तोपर्यंत ही परिस्थिती अशी राहील. पण आमच्या सरकारचा हाच उद्देश आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब हाच प्रयत्न करत आहेत की इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं असलं पाहिजे. शिक्षण चांगल्या पद्धतीनं जसं आपण इंग्रजी माध्यमामध्ये देतो आहे तसं मराठी माध्यमामध्ये देता आलं पाहिजे. तर तुम्हाला 1 ते 2 वर्षामध्ये याच्यामध्ये बदल झालेला नक्की दिसेल. तुम्ही एक महत्त्वाचा मुद्दा शाळेबद्दल व्यक्त केला जातो. मंत्र्यांची, आमदारांची, इव्हन ते IAS अधिकारी असा प्रशासकीय की सगळ्यांची मुलं इंग्रजी स्कूलमध्ये शिकतात. त्यांना मराठी शाळेचं कधी देणं घेणं पडत नाही. त्यामुळे सक्तीचं केलं तर काही फरक होईल असं वाटतं मराठी शाळांसंदर्भात. मला वाटतं सक्तीचं करण्यापेक्षा समजून घेणं महत्त्वाचं. मी माझ्या मतदारसंघातल्या एका शाळेचं तुम्हाला उदाहरण देतो की नगरपालिकेची शाळा आहे. त्याचं नाव दाबले विद्यालय आहे. 1ली पासून 10वीपर्यंतची शाळा आहे. 1200 विद्यार्थी आहेत. पहिल्या वर्गाच्या प्रवेशासाठी अक्षरशः फार मोठ्या पद्धतीनं मुलं येतात. 80, 90, 100पर्यंत मुलं असतात. मग त्या शाळेकडे बघितल्यानंतर काय लक्षात आलं, त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे. तिथे ज्या पद्धतीनं शिक्षक वर्ग म्हणजे आपलं काम विसरून काम करतो, जादा काम करतो, त्याच्यामुळे मुलांमध्ये एक अट्रॅक्शन निर्माण होतं. अशा पद्धतीचा महाराष्ट्र शासनाचा सगळीकडे प्रयत्न आहे. आणि मुलांना कुठच्या शाळेमध्ये घालायचा हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्याच्यामुळे आता त्याच्यावर आपण बंधन आणायचं की नाही याच्यावर सविस्तर विचार करूनच मार्ग काढावा लागेल. काल नाशिकच्या काही नगरसेवकांनी पक्षप्रवेश केलेला आहे. ऑपरेशन टायगर सुरू झाले म्हणायचं. रोज पक्षप्रवेश सुरू आहे. तुम्हाला अपेक्षित असलेला एक पक्षप्रवेश उद्या देखील होणार आहे महाराष्ट्रामध्ये. कोकणात तुम्हाला जो अपेक्षित असलेला एक पक्षप्रवेश उद्या देखील होणार आहे. त्याच्यामुळं 15 तारखेला माझ्याकडे शिंदेसाहेब आभार दौऱ्यासाठी आहेत, तेव्हा देखील काही प्रवेश होणार आहे. मी अनेक वेळा सांगितलं की टायगर ऑपरेशन जे आहे हे काय नाव आम्ही दिलेलं नाही. ऑपरेशन करायची का आवश्यकता नाही, कारण माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी मागच्या 2.5 वर्षामध्ये केलेलं विधायक काम जे आहे ते महाराष्ट्रासमोर आहे, ज्याचा उल्लेख काल शरद पवार साहेबांनी केला. त्याच्यामुळे UBTच्या लोकांना असं वाटतं की वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढं नेणारी खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली चालते. कदाचित अनावधानानं नजरचुकीनं आम्ही मागे राहिलं असू, ते आता स्वतःहून सक्रिय होत आहेत. त्याच्यामुळे त्याला कुठच्याही ऑपरेशनचं नाव द्या. एकनाथ शिंदेसाहेबांच्या कामामुळं प्रचंड परिवर्तन अन्य पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये होतं. साहेब, एक प्रश्न असा आहे की राज्यामध्ये तुमच्या विरोधात अजित पवारांचा पक्ष कुरघोडी करताना दिसतोय बऱ्याच बाबतीत. काल आदिती तटकरेंनी काही परस्पर बैठकांना हजेरी लावली. तुमचे भाजपचे रायगड जिल्ह्यातले आमदार नाराज झाले होते. तर हा समन्वयाचा अभाव यामध्ये मला असं वाटतं की स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी त्यांनी कोणाला बोलवलं होतं आणि कोणाला बोलवलं नव्हतं याचा उल्लेख करून सविस्तर पत्रकार परिषद घेतलेली आहे. एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न शेतकऱ्याच्या संदर्भातला आहे. केंद्रातही महायुती सरकार आहे, राज्यातही महायुती सरकार आहे, पण सोयाबीनच्या प्रश्नावरती ज्या पद्धतीनं टावलाटाल होत आहे आणि महत्त्वाचं म्हणजे एकीकडे सांगितलं जातं की 24 दिवस वाढवले गेले आहे आणि राज्य सरकार म्हणतं की आम्हाला या निर्णयाची काही माहिती नाही. मी काल देखील सांगितले की सोयाबीनच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांवर कुठचाही अन्याय होणार नाही, त्यांना त्रास होणार नाही, अशी भूमिका सरकार लवकर घेईल. सर, शहाजी राजे यांना विसर केलं जात आहे का, त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे का? कर्नाटकाच्या दावणगिरी जिल्ह्यात समाधी आहे, त्याचं ज्या प्रकाराने जी अवस्था आहे ते तिकडच्या लोकांनी पाटलांनी पण सांगितलं, त्याच्यावरती आपण कशा प्रकाराने काम करू आणि काय? मला देखील तो मेसेज आलेला आहे. शहाजी महाराजांच्या बाबतीतली जी समाधी आहे ती फार छोट्या ठिकाणी बांधली गेलेली आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे. भविष्याच्या काही कालावधीमध्ये मी स्वतः त्या ठिकाणी जाण्याचा विचार करतो. मी स्वतः तिथे जाईन. महाराष्ट्र सरकारला त्याच्यामध्ये काही लक्ष घालता आलं, कारण कर्नाटकच्या हद्दीमध्ये ते आहे. कर्नाटकच्या सरकारबद्दलकडे जर बोलायचं असेल तर मी सरकारबरोबर देखील जाऊन बोलेन, त्या मुख्यमंत्र्यांची भेट घेईन. कारण शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे आयडॉल हे माता जिजाबाई आणि शहाजी महाराज होते. त्याच्यामुळे त्यांची समाधी अशा परिस्थितीमध्ये असेल तर त्याच्यामध्ये जर आर्थिक काही तरतूद करायची असेल तर महाराष्ट्र सरकार नक्की करेल. मी स्वतः एकनाथ शिंदेसाहेबांची चर्चा करेन, देवेंद्रजींची चर्चा करेन आणि तिथं जायचं असेल तर मी स्वतः जाईन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.